मोर्शी ते अमरावती रोडवरील एर्ला नजीक असलेल्या हनुमान मंदिराजवळ अज्ञात 4 मोटरसायकलस्वारांनी टाटा पिकअप अडवून अंदाजे 4 लाख रुपये घेऊन पसार झाले। ही घटना 15 जुलैला घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की अमरावती कॉटन मार्केट येथील आकाश एजन्सीचे संचालक किराणा व्यावसायिक बंटी वसंत वाने यांच्या दुकानातून किराणा माल घेऊन टाटा कंपनीची गाडी क्रमांक MH27 BX 4707 ने माल घेऊन वरुड येथे गेली होती। वरुड येथील विविध व्यापाऱ्यांना माल देऊन रोख रक्कम घेऊन अमरावतीच्या दिशेने निघाली होती। मोर्शी शहरातून अमरावतीच्या दिशेने जात असताना एर्ला नजीक असलेल्या हनुमान मंदिराजवळ मोर्शीवरून अमरावतीकडे जाणाऱ्या 4 अज्ञात हिरो होंडा मोटरसायकल टाटा गाडी क्रमांक MH27 BX 4706 गाडीच्या समोर येऊन भरधाव टाटा गाडी थांबवली। 4 मोटरसायकलवर अंदाजे 8 व्यक्ती होते असे त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या इसमाने आमच्या प्रतिनिधीला सांगितले। 4 व्यक्तीने टाटा कंपनीची गाडी चालवणाऱ्या चालकाला बाहेर काढून मारहाण सुरू केली। तुझ्या गाडीने अपघात झाल्यावर तू का गाडी थांबवली नाही? त्यातील 2 व्यक्तीने वाहकाला बाहेर काढून मारहाण करून त्याच्या ताब्यात असलेली रोकड पैशाची बॅग हिसकावली आणि 8ही व्यक्ती 4 मोटरसायकलने अमरावतीच्या दिशेने पसार झाले होते। टाटा गाडीचा चालक मोहम्मद जुनेद अब्दुल रशीद वय 30 वर्ष राहणार अकबरनगर अमरावती यालाही मारहाण करण्यात आली होती। सदर चालक रोडवर पडून असल्याने लोकांची त्या ठिकाणी गर्दी जमा झाली होती। याच वेळी विजय सोमवंशी शेतातून घरी येत असताना त्यांनी सदर प्रकार पाहून मोबाईलवरून तातडीने मोर्शी पोलिसांना माहिती दिली। घटनेचे गांभीर्य पाहून पोलीस निरीक्षक संजय सोळंके व अन्य पोलीस अवघ्या काही क्षणात मोर्शी पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन जखमींना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले। मोर्शी पोलिसांनी सदर माहिती जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेला दिली। घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फरतडे तसेच गुन्हे शाखेचे चमूने भेट देऊन बारकाईने तपास सुरू केला आहे। वृत्त लिहेपर्यंत 8 अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नव्हता। अधिक तपास मोर्शी पोलीस करीत आहे। संजय गारपवारसह दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।